आता आम्ही ज्योतिबाला उतरलोय ना, ते ज्योतिबाला जातोय यार. पण लय थंडी आहे इकडे. काय थंडी आहे? हो थंडी आहे. काहीतरी गरमागरम खाया पाहिजे. व्हिडिओ केला. हा समोर प्रवेशद्वार आहे ज्योतिबाचा. दख्खनचा राजा ज्योतिबा. हो मला थंडी लागते. काय येते काय ते? हो काढूया खाली. काढूया ह्या आहेत ना. नाही गर्दी आज मी मेला काय बघ केलं. जिथपासून एंट्री होते ना, म्हणजे प्रवेशद्वारामध्ये एंट्री केली ना की सगळी खाऊचीच दुकान आहे. सगळी खाऊची लाईनमध्ये आणि प्रसादाची आहेत. चकली घ्यायला पाहिजे. सगळे गारटले आमच्या इकडे. आता नाही आता काय होत नाही. आता लय थंडीला वाढली. सगळीकडे हीच मिठाई. कालभैरव प्रसन्न. गर्दी खूप होती ना, म्हणून मुखदर्शन केलं आणि मग घरी जायला निघालो. लेट पण खूप झालेला. काय लय लागला माझ्या? बरोबर लागला. बरोबर लागला. हा प्रवेशद्वार आहे आणि एवढी मोठी लाईन लागली आहे. मग मुखदर्शन केलं आणि मी घरी जातोय. आम्ही ज्योतिबाचं मुखदर्शन केलेलं आणि मग आता निघालो घरी. म्हणजे नाश्ता करून काहीतरी खाऊन जाणार घरी. असंच नाही झालं. पण दर्शन घेण्यासाठी ना खूप गर्दी होती. मी मुखदर्शन घेतलं. चला आता घरी जाऊया. जेवून घरी जाणार. पण आमचं हात सकाळपासून तिन्ही पण दर्शन मस्त झालं. म्हणजे पहिलं बालूमामा, ते पण दर्शन मस्त झालं. मुखदर्शन होतं पण मस्त झालं. आणि मग महालक्ष्मी आम्ही चरणाचे दर्शन घेतलेलं. कारण एकतरी ठिकाण चरणाशी पाहिजे होतं म्हणून आम्ही महालक्ष्मीचं चरणाचे दर्शन घेतलेलं. तिथलं पण दर्शन खूप मस्त झालं. धक्काबुक्की होती पण दर्शन खरंच खूप मस्त झालं. आणि मग ज्योतिबाला गेलो. ज्योतिबाचं दर्शन पण आम्ही मुखदर्शनच घेतलेलं कारण खूप लेट झालेला, म्हणून मुखदर्शन घेतलं. आणि थंडी पण होती आणि मग जेवायला पण जायचं. ज्योतिबा. आजचा ब्लॉग इथेच संपूया. भेटूया पुन्हा. मग कसं देवदर्शन तुम्हाला पण वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा. बाय.